यानंतर पुढची बातमी मराठवाड्यातून। मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं राजकीय वातावरण सध्या तापलंय। असं असतानाच आता याबाबत नवी आकडेवारी देखील समोर आली आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापनेनंतर 31 जुलै 2026 अखेरपर्यंत एकूण 61 अर्ज पडताळणी समितींनी अवैध ठरवलेत। याच कालावधीत विभागातील 15,597 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवून त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली। जालन्यामध्ये 23 अर्ज अवैध ठरलेले आहेत, तर नांदेडमध्ये 21 अर्ज अवैध ठरले, लातूरमध्ये 7 अर्ज, परभणीत 5 अर्ज, छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 अर्ज, तर बीडमध्ये 1 अर्ज अवैध ठरला। दरम्यान मनोज जरांगेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिरसाट आणि सरकारवर यातून जोरदार टीका केली आहे। त्यावर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। एवढी जी मरमर चालली सरकारची खटाटोप करायची, इतके प्रमाणपत्र दिले, तितके व्हॅलिट्या दिल्या, मीडिया ट्रायल घेऊन तुम्ही गैरसमज मराठ्यात का केला? बावनकुळेने पत्र का दिलं? शिरसाटनी व्हॅलिट्या रद्द का करायला लावल्या आणि त्याची मीडिया ट्रायल का घेतली? तुम्हाला हैदराबाद आणि सातारा संस्थानाने कोल्हापूरचं गॅजेटियर द्यायचं नव्हतं। तुम्हाला मी 1 वर्ष झालंय मुंबईत आल्यापासून 58 लाख नोंदीचा डाटा मागतोय, तुम्ही देत नाही तर मी माझ्या मराठ्याला देतो तुमची नोंद निघाली म्हणून। तुम्ही का दिल्या नाही? मी कालही सांगितलं, परवाही सांगितलं, आताही सांगतो की महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी उभा आहे। ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोन्ही समाजाला जे काही त्यांच्या हक्काचं आहे ते सरकार देत आहे। मी मागेही सांगितलं की आम्हाला कुणालाही या ताटातलं त्या ताटात करायचं नाही। मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीलाही अन्याय होणे आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर अन्याय होणे, बुलेट ट्रेन दोन्ही समाजावर त्या ठिकाणी सरकारची दोन्ही या ठिकाणी जबाबदारी सरकारची आहे। आम्ही सरकार म्हणून ती जबाबदारी पार पाडतोय।